तर गाईज तुम्ही बघू शकता, हे बघा छान असे काळे मासे आहेत. आणि इथे मी आलेले आहे मैत्रिणीकडे, तर त्यांनी काळे मासे आणलेले आहेत. तर तुम्हाला असे जवळून दाखवते, थांबा. हे बघा छान असे मस्त असे काळे मासे आहेत. हे बघा, आज आहे काळे माशांची मेजवानी. खूप मस्त छान आले आहेत, ताजे ताजे. हे बघा कालवं सुद्धा आणलेली आहेत, बघू शकता तुम्ही, छान अशी. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय गाईज, बघू शकता. हे बघा बाहेर बघा किती छान वातावरण आहे, पाऊस पण छान पडते. तुम्हाला हे कुठलं वातावरण वाटते तुम्ही सांगू शकता का? बघा खूप छान वातावरण आहे, पाऊस किती छान पडते बघा. हे बघा. आणि हे आहे माझ्या मैत्रिणींचं घर. मैत्रीण नाही, एक प्रकारे माझी बहीणच आहे. बघा तुम्ही बघू शकता, त्यांचं तुम्ही घर बघाल ना, अरे बापरे, खूप असं त्यांनी ना डेकोर एवढे छान केले ना, खूप छान घर बांधले. नाही त्यांची सफेद. हे बघा आता माशांना आपण लिंबू लावतोय. तर तुम्हाला आगळ लावायचं तर आगळसुद्धा लावू शकता, तर आम्ही लिंबू लावतोय. हे बघा तेल बघा, थोडंसं तेलामध्ये आता आमच्या वहिनी मच्छी करतायत. लसूण घेतला, लसूण शिजून घेतला आणि आपला आगरी मसाला टाकला. आता छान अशा आपल्या ह्याच्यात मासे सोडत आहेत. हे बघा हे आहेत काळे मासे, तर ह्याला तुम्ही कटलेसुद्धा बोलू शकता. हे बघा छान असे ह्याच्यात मासे सोडले. आता ह्याच्यात पाणी टाकणार, बघू शकता पाणी टाकलेलं आहे. आणि विशिष्ट काय आहे माहिती आहे का गाईज, वहिनी आहेत ना, त्यांनी थोडंसं तेलात रेसिपी केली आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघता ना, एवढा तेल टाकते मी. हे बघा ते मासे ना फ्राय करायचे आहेत आपल्याला. आता हळद टाकले आणि मसाला टाकला आहे. मला सांगायला विसरलो, त्याच्यात मीठ, हळद, मसाला आणि हे बघा तांदळाचं पीठ टाकले. आता हे आपण मिक्स करून घेतोय. हळद टाकायची. हे बघा पॅन गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल आणि लसूण टाकले. तो उलटा सुद्धा म्हणजे ते आलेली हळद. हे बघा गाईज, याला आपण आलं लसूण लावून बाजूला ठेवलेलं होतं, तर आता फ्राय करायला घेतोय. तर बघा आपण माशांना हळद, मीठ, मसाला लावलेला नाही आहे. तर हे जे ह्यांनी पीठ तयार केले ना, तर ह्याच्यातच मसाला टाकलेला आहे. हे बघा बघू शकता. आणि त्याच्यातच हे करून आता तव्यावर मासा आपला एक टाकलेला आहे. हे बघा गाईज, तुम्ही आता माशांना कलर बघा कसा आला आहे, कारण का माशांना हळद मसाला वगैरे लावलेला नाही, फक्त लिंबू लावला आणि आलं लसणाची पेस्ट लावली. तर तुम्ही बघू. आणि इथे जे त्यांनी हे तयार केलेलं ना पीठ, त्या पिठामध्येच हळद आणि मसाला मीठ टाकलेलं. तर तुम्ही बघू शकता. हे बघा किती त्या ह्याच्यातच छान असा कलर आला आणि मस्त छान आता आपले मासे कुरकुरीत असे फ्राय होत आहेत. आमचं पण मस्त वाटत. हे बघा गाईज बघू शकता, छान असं. आणि हे बिना वाटणाचं आहे हो. हे बघा मच्छीलाच असं जास्त वाटण आम्ही वापरत नाही, पण हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मासे आपले किती छान शिजतात. मी नाही वापरत मच्छीला वाटण पिठाचं ना, ते पिठा. हे बघा गाईज, ह्याच्यात ना कोकम नाही टाकला. हे बघा बघू शकता, ह्याच्यात ना आंबोशी टाकली. हे बघा, हे बघा हे आहे आंबोशी. आणि आपण मच्छीचं कालवण केलं ना, तर त्याच्यात आपण आंबोशी, कोकम असं वशाट असतं ना, म्हणून हे असं आपल्याला आंबूट काहीतरी टाकावंच लागतं. तर आता ही आंबोशी टाकली. बघा बाटा बघा, मस्त अशी आंबोशी याच्यामध्ये टाकलेली आहे. मीठ नाही टाकलं ना, आता थोड्या त्याच्यात मीठ टाकू. आपलं मीठ टाकलं की आपली रेसिपी रेडी.
बघा गाईस, आपण आता कालवणचं काय बनवतं. कालवणचं कालवे कालवे पण रस्सा मसाला काय बनवता. कालवा सुद्धा काय बघा, तर आपण कालवं सुक्कं बनवते. तर आता हे कांदा टाकला आहे, तेल बघा थोडंसंच टाकले. आता आपण कांदा परतून घेऊ. हे बघा कालवं, छोटी कालवं आहे, त्याच्यामध्येच आता हळद आणि मसाला टाकले, बघू शकता तुम्ही. हे बघा पहिला कांदा शिजतोय आपला. हे बघा आता आपण मासे ना पलटी करतोय. छान असे कुरकुरीत शिजवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे पलटी केल्यानंतर तुम्ही बघा. हे बघा गाईस, तुम्ही बघू शकता आपले मासे छान असे कुरकुरीत शिजलेले आहेत. बघा किती छान दिसतात की नाही. पाणी सुटलं तुमच्या तोंडाला. माझ्या मैत्रिणी जवळच्या असतील तर या बघू लवकर लवकर घरी. घरी कशा तुम्ही याल, मी मैत्रिणीच्या घरी आलेली आहे. तिकडचं जेवण आहे हे. हे बघा आता कांदा शिजलाय आणि आता टोमॅटो टाकलाय. हे बघा आपला मसाला कांदा टोमॅटो शिजलाय. आता ना कालवं त्याच्यामध्ये टाकलेलं बघू शकता तुम्ही. छान अशी थोडंसं पाणी सुटलं त्याला. हां, कालवानं पाणी सुटतं. आता हे कालव्याला पाणी सुटले बघा. ह्याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. ते आंबोशी ना. हे बघा गाईज, ह्याच्यामध्ये ना आंबोशी टाकली आता. हे बघा आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि तुम्ही बघू शकता कालवानं पाणी जरासुद्धा टाकले नाही तरी पण पाणी सुटले बघा. आणि हे आपलं असं रस्सा नाही होणार आहे, लाप माझ्या भाषेत लाप. हे बघा एकीकडे बिर्याणी आहे पण ही शिळी बिर्याणी आहे. चालेल, राहू द्या, फोटोला काय हरकत नाही. ही पण खाऊ शकतो, शिळी असली म्हणून काय टाकून द्यायची का. हे बघा आपलं काळे माशाचं कटल्यांचं कालवण आहे. हे आहे कालवं मसाला छान असा लपलपीत केलेला आहे. आणि हे आहेत आपले काळे मासे म्हणजे कटले. तर आहे की नाही आज मेजवानी मस्त. तर गाईस, नक्कीच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आजची आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा आणि शेअर पण करा. आणि कॉमेंटमध्ये सांगा हो रेसिपीज तुम्हाला आवडल्या की नाही. नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका, कारण बेल आयकन दाबलत ना तुम्ही तर मला तेवढं प्रोत्साहन मिळेल आणि माझ्या नवनवीन ज्या रेसिपी असतील ना त्या तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील. तर चला मैत्रिणींनो, बाय. नाही त्यांची सफेद हे बघा आता माशांना आपण लिंबू लावतोय. तर तुम्हाला आगळ लावायचं तर आगळसुद्धा लावू शकता. तर आम्ही लिंबू लावतो. मला सांगायला विसरलो, त्याच्यात मीठ, हळद, मसाला आणि हे बघा तांदळाचं पीठ टाकत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल आणि लसूण टाकलं. हे बघा गाईज, याला आपण आलं लसूण लावून बाजूला ठेवलेलं होतं. तर आता फ्राय करायला घेतो आहे. तर बघा आपण माशांना हळद मीठ मसाला लावलेला नाही आहे. तर हे जे ह्यांनी पीठ तयार केले ना तर ह्याच्यातच मसाला टाकलेला आहे. हे बघा बघू शकता. आणि त्याच्यातच हे करून आता तव्यावर मासा आपला एक टाकलेला आहे. हे बघा गाईज, तुम्ही आता या माशांना कलर बघा कसा आला आहे. कारण का माशांना हळद मसाला वगैरे लावलेला नाही, फक्त लिंबू लावला आणि आलं लसणाची पेस्ट लावली. तर तुम्ही बघू असं छान आता आपले मासे कुरकुरीत असे फ्राय होत आहेत. तर बघा गाईज, तुम्ही बघू शकता किती छान आहे बघा. मस्त अशी झाडं लागलेली आहेत. हे गार्डन आहे छोटंसं आणि हे माझे मैत्रीण आहे ना त्यांचं टॅरेस आहे. आणि हे टॅरेसला बघा किती झाडं छान छान लावलेले बघू शकता तुम्ही. फुलं बघा किती छान आले. मस्त फुलं आली. आणि हा आहे त्यांच्या आजूबाजूचा एरिया.